भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीने निलेश सांबरेंना पाठिंबा दिल्याने त्यांची काहीशी ताकद वाढलेली दिसते. जे बुडत्याला काडीचा आधार तसा काहीसा प्रकार झालेला आहे. मात्र निलेश सांबरे यांनी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी का नाकारली याच्यामध्ये मोठं रहस्य आहे. पहिलं जे पत्र निघालं 11 एप्रिललाच लोकसभा इलेक्शन 2024 वंचित बहुजन आघाडीचं 10 उमेदवार त्यांनी जाहीर केले होते आणि निलेश भगवान सांबरे यांना भिवंडीमधनं उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र काही तासातच वंचित बहुजन आघाडीने दुसरं पत्र काढलं आणि त्यामध्ये एक उमेदवार कट केला, निलेश सांबरे. आणि निलेश सांबरे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांना वंचित बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा असेल अशा आशयाचं दुसरं पत्र काढलं. आणि आता निलेश सांबरे यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला. म्हणजे ते काही ते उमेदवार नाही आहेत. खरं तर उमेदवारी स्वीकारली असती तर त्याचा फटका बसला असता असं त्यांना वाटत असेल आणि म्हणूनच त्यांनी पाठिंबा घेतलेला आहे, थेट उमेदवारी घेतलेली नाही. खरं तर निवडणूक कालावधी सुरू व्हायच्या आधी निलेश सांबरे हे प्रकाश आंबेडकर यांना जाऊन भेटले होते, त्यांच्याशी बोलणी केली होती आणि त्याच वेळेस ते काँग्रेस भाजप यांच्याशी बोलणी करत होते. भाजपचं तिकीट मिळालं नाही, त्याच्यानंतर काँग्रेसचं तिकीट मिळालं नाही, वंचितचं मात्र मिळालं. वंचितला तिथे उमेदवार हवाच होता आणि त्याच्यामुळं वंचितने त्यांची उमेदवारी जाहीर केली, मात्र त्यांनी ती नाकारली. त्याला कारण असं आहे की वंचित बहुजन आघाडी जी आहे या आघाडीला भाजपची बी टीम समजली जाते. जेवढी मतं ही भाजपला मिळत नाहीत ती मतं गोठली जातात. जर काँग्रेस आणि भाजप यांची जर लढत झाली तर जी मतं वंचितकडे आहेत, वंचितचा उमेदवार उभा राहिला तरी त्यांना मिळतात आणि त्याचा काहीही उपयोग वंचितला होत नाही, कारण वंचितचा उमेदवार निवडून येत नाही. आणि हीच मतं जर काँग्रेसला मिळाली तर काँग्रेस त्याच्यामध्ये प्लस होते आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हरतो. मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ही काँग्रेसच्या बऱ्याच जागा वंचितमुळे पडल्या होत्या. यावेळेस महाविकास आघाडी वंचितला घ्यायच्या तयारीत होती, मात्र हे कसं फिसकटेल याकडे भाजप बघत होतं आणि अखेर भाजपाला त्याच्यामध्ये यश आलं आणि वंचित बहुजन आघाडी ही महाराष्ट्रभर आता उमेदवार जाहीर करती झालेली आहे. आणि त्याचा थेट फटका हा महाविकास आघाडीला बसतो हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही आहे. कुठला राजकीय विश्लेषक, अगदी कायदेतज्ञ किंवा ज्या निवडणुकी संदर्भामध्ये लिखाण करणारी जी लोक आहेत ते मी कोणालाही विचारलं तरी ही जी मतं भाजपला कधीच मिळणार नाही ती मतं ही वंचितच्याच आघाडीच्या उमेदवाराला मिळतात. मग त्यांनी उमेदवार उभा केला नाही तर ही मतं काँग्रेसला मिळतात. आज सकाळीच तुषार गांधी यांनी सांगितलंय की वंचितला मतदान करू नका, तुम्ही थेट काँग्रेसला मतदान करा. तुम्हाला भाजपला हरवायचं असेल तर तुम्हाला महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावं लागेल. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा वाद पेटलेला आहे. तुषार गांधी यांच्या विरोधात पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांनीही ट्विट केलंय आणि तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नका वगैरे असं बरंचसं काही चालू झालेलं आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडी चर्चेत आलेली आहे. ती याच कारणासाठी की त्यांनी उमेदवार उभा न करता आता पाठिंबा दिलेला आहे. खरं तर ही मॅनेजमेंट आहे, मॅनेजमेंट सक्सेस झालेली आहे आणि म्हणून भाजपलाही त्याचा फायदा आहे आणि सांबरेंनाही त्याचा फायदा आहे. सांबरेंना फायदा याच्यासाठी आहे की सांबरेंची मतं इथे बऱ्यापैकी वाढू शकतात. म्हणजे वंचित आघाडीची मतं या मतदारसंघात किती आहेत हे आतापर्यंत कोणाला कळत नव्हतं. तर 2014ला त्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले एक विद्वान विचारवंत अरुण सावंत यांना उभं केलं होतं. 2019च्या लोकसभा निवडणुकी म्हणजे 2014ला त्यांनी उमेदवार उभा नव्हता केला, 2009ला उभा नव्हता केला, 2019ला मात्र वंचित बहुजन आघाडीने अरुण सावंत यांना उभं केलं होतं. तर जे उमेदवार बाकीचे उभे होते 15 त्यापैकी अरुण सावंत हे सर्वात उच्च शिक्षित होते, विद्वान होते, विचारवंत होते, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले होते. एक चांगल्या स्वच्छ चारित्र्याचा माणूस हा त्यांनी उभा केला होता. विशेष म्हणजे ते कुणबी समाजाचे होते.
म्हणजे या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मतदार हा कुणबी आहे आणि म्हणून त्याचा बेनिफिट अरुण सावंत यांना होईल असं सांगितलं जात होतं. तर 2009ला विश्वनाथ पाटील जेव्हा अपक्ष उभे राहिले तेव्हाही त्यांना कुणबी समाजाचा फायदा झाला नव्हता या मतांचा, कारण फक्त 70,000 मतं मिळाली होती. 2014ला ते काँग्रेसच्या तिकिटावर राहिले तरीही त्यांचा पराभव झाला होता. आणि 2019ला एकच कुणबी उमेदवार अरुण सावंत, आणि त्यावेळेसही असं सांगितलं जात होतं की आपला माणूस आहे, कुणबी माणूस आहे, कुणबी मतदान करतील. पण अरुण सावंत यांना किती मतदान झालं ते बघा. म्हणजे अरुण सावंत यांना अवघं 5.12% मतदान झालं. 51,455 एवढं त्यांचं मतदान होतं, म्हणजे अक्षरशः डिपॉझिट गेली. आता कोणत्या मतदारसंघामध्ये, विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीला मतं मिळतात ते बघूया. भिवंडी पश्चिम हा जो मतदारसंघ आहे तिथे 2,767 मतं त्यांना मिळाली होती. भिवंडी पूर्वमध्ये 3,803 मतं मिळाली होती. भिवंडी ग्रामीणमध्ये 6,746, म्हणजे भिवंडी ग्रामीण हा वाडा तालुक्यामध्ये तो अरुण सावंत वाडा तालुक्यातले होते तरी तुला त्यांना फक्त 6,746 मतं मिळाली होती. शहापूरमध्ये त्यांना 7,364 मतं मिळाली होती. आणि कल्याण पश्चिम मध्ये मात्र त्यांना 1 नंबरची मतं मिळाली होती, 15,775. म्हणजे एकूण या 6 मतदारसंघात वंचितला जी मतं मिळाली त्यातली 1 नंबर 15,775. दुसऱ्या क्रमांकावर मुरबाड होतं. मुरबाडला त्यांना 14,804 मतं मिळाली होती. म्हणजे एकूण जी मतांची आकडेवारी झाली ती 51,455. त्याच्यामुळं त्यांची डिपॉझिट ही जप्त झाली. अरुण सावंत यांच्यासारख्या विद्वान माणसाला वंचितचा उमेदवार म्हणून या मतदारसंघातील लोकांनी स्वीकारलेलं नव्हतं. त्यांना मिळाली मतं 51,455, 5.12%. आणि कपिल पाटील यांना मतं मिळाली होती 5,23,583, अर्थात 52.9%. कितीतरी फरक आहे, 5 लाखाचा फरक आहे. जे सुरेश टावरे उभे होते काँग्रेसचे त्यांनाही 3,67,254 मतं मिळाली होती. म्हणजे 3,67,254, 36.54% त्यांना मतदान झालं होतं. आता या लोकसभेचा अनुभव घेता ही जी काही मतं आहेत 51,000, ती मतं निलेश सांबरे यांना मिळतील का? तर ती मिळायला पाहिजेत. कारण प्रकाश आंबेडकर यांनी एकदा जाहीर केलं का आमचा पाठिंबा आहे, तर त्यांना मानणारा जो वर्ग आहे तो नक्कीच वंचितकडे जाईल. मग त्यांचा उमेदवार नसल्यानं नक्की ते काय करतात हा मोठा प्रश्न आहे. तर त्याच्यामुळं सांबरेंना जी काही मतं मिळणार होती त्याच्यामध्ये ही वंचितची मतं ऍड होतील. वंचितमध्ये चळवळीतले कार्यकर्ते आहेत, झोकून देऊन काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा फायदा हा नक्कीच होऊ शकतो. मात्र वंचितला मतदान म्हणजे बीजेपीला मतदान ही जी काही धारणा महाराष्ट्रामध्ये आहे त्याचा काहीसा फटका बसू शकतो. वंचितच्या उमेदवाराला मतं देण्यापेक्षा आपण थेट काँग्रेसच्या उमेदवाराला किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतं देणं केव्हाही चांगलं. जे आपला राग भाजपवर आहे, भाजपच्या उमेदवाराला मतदान करायचं नाहीये. इथे मात्र ऑलरेडी वंचितला मतदान केल्यानंतर ते भाजपला त्याचा फायदा होत असेल. म्हणजे सरळ लढत जी आहे महाविकास आघाडी विरुद्ध ही महायुती, ही जर सरळ लढत झाली तर टफ होऊ शकते. मात्र तिसरा उमेदवार त्याच्यामध्ये आला तर त्याचा तोटा होऊ शकतो. एवढं कळायला आता जनता सुज्ञ झालेली आहे. आणि तरीही फायदा मात्र निलेश सांबरेला त्याच्यामध्ये होऊ शकतं. एक मात्र नक्की की निलेश सांबरे स्वतः सांगत होते की मी पक्षातून उभा राहिलो 5 लाख मतांनी निवडून येईन, अपक्ष राहिलो तर आता सांगतात की 2.5 लाख मतांनी निवडून येईन. आणि ते सुरुवातीपासून सांगत असताना त्यांना भाजपनेही घेतलं नाही, काँग्रेसनेही काय घेतलं नाही हा मोठा प्रश्न आहे. कारण जो उमेदवार निवडून येणारा असतो, रेडीमेड उमेदवार तुम्हाला मिळतोय, 5 लाख मतांनी जिंकणारा आहे, आणि तरी सुद्धा का घेतलं नाही यावर आता विचार सुरू आहे. वंचितने मात्र त्यांना पाठिंबा, म्हणजे एका तरी राजकीय पक्षाने त्यांना पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे अगदी वंचितकडे उमेदवार नाहीये आणि पाठिंबा का होईना पण वंचितचं नाव त्या मतदारसंघात पसरणार आहे. पण पुन्हा एक त्याच्यामध्ये मोठी गोची झालेली आहे की प्रकाश आंबेडकर यांनी जी यादी जाहीर केलेली आहे त्या यादीमध्ये पालघर लोकसभा मतदारसंघामधून त्यांनी मल्हार कोळी समाजाच्या विजया म्हात्रे यांना उमेदवारी दिलेली आहे. त्याच पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये निलेश सांबरे यांनी आपला उमेदवार उभा केलेला आहे कल्पेश भावर. त्यामुळे तिथला जो वंचित आघाडी पक्षाचा कार्यकर्ता आहे तो म्हणतोय की तुम्हाला इथेही आम्हाला पाठिंबा द्यावा लागेल. आम्ही जर तुम्हाला भिवंडीमध्ये पाठिंबा देतोय
आणि इथे तुम्ही जर आमच्या विरोधात उमेदवार उभा करताय तर ते चालणार नाही. पहिल्यांदा इथे तुमचा पाठिंबा आम्हाला जाहीर करा विजया म्हात्रेंना, त्याच्यानंतर आम्ही पुढचं बोलू. तर तिथेही आता अडवणूक सुरू झालेली आहे. भिवंडीत पाठिंबा दिलाय, पण पालघरमध्ये त्यांनी उमेदवार उभा केलाय. जर आम्ही तुम्हाला पाठिंबा देतोय तर तुम्हीही आम्हाला पालघरमध्ये पाठिंबा द्या, अशी रास्त मागणी आता वंचितने केलेली आहे. त्यामुळं पालघरमध्ये जो उमेदवार उभा केलेला आहे तो माघार घेतो का आणि सामरे हे वंचितला पाठिंबा देतात का, यावर भिवंडीतील मतदान अवलंबून आहे. म्हणजे निलेश सामरे जे मतदान वाढणार आहे, म्हणजे खरं तर रेडीमेड मतदार जे मागच्या वेळेस अरुण सावंत यांना 51,455 पडलं होतं, म्हणजे 50,000 मतं इकडे निलेश सामरेंना वळवण्याचा चान्स आहे, संधी आहे. मात्र ती आता पालघरवर अवलंबून आहे. म्हणून पालघरमध्ये नेमकं काय घडतंय, निलेश सामरेंनी सांगितलं मी 7 उमेदवार उभे करणार आहेत. आता ते नक्की 7 उमेदवार उभे करतात का, हाही मोठा प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये पालघरवर आता वंचितचं घोडं अडेल की काय, अशी शक्यता निर्माण झालेली आहे.